महाराजांच्या नावाने शिमगा, प्रवाशांची संतप्त बोंबाबोंब। कोकणातील होळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि गावाकडे परतण्याचा सोहळा। पण यंदा माणगाव आणि इंदापूर परिसरात मात्र सणाचा रंग वाहतूक कोंडीने फिका केला आहे। तासनतास वाहनांच्या रांगा, कडक उन्हात अडकलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची होणारी परवड या साऱ्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना उसळली आहे। ऐन शिमग्याच्या काळातच लोकांनी पुढाऱ्यांच्या नावाने शिमगा करत संताप व्यक्त केला। माणगाव आणि इंदापूर येथील बायपास रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेले 4 दिवस होळीच्या सुट्ट्यांमुळे लाखो कोकणवासीय गावाकडे निघाले, मात्र या मार्गावर तासनतास कोंडीत अडकून त्यांचा उत्साह मावळला। काही वाहन चालकांकडून नियमभंग होत असल्यामुळे किरकोळ अपघात घडतात आणि त्यातून कोंडी आणखी वाढते। रस्त्यावरील अपूर्ण कामे, खड्डे आणि अरुंद मार्ग यामुळे परिस्थिती ही गंभीर बनली आहे। माणगाव पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या। ठिकठिकाणी बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि पर्यायी मार्गाचा सल्ला देण्यात आला, मात्र मनुष्यबळ अपुरे असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत। उन्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही ताण सहन करावा लागत आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांकडून अनेक वेळा मुदती जाहीर झाल्या, पण तब्बल 17 वर्षांनंतर ही बायपास पूर्णत्वास गेलेला नाही, अशी नागरिकांची खंत आहे। होळीच्या उत्सवात विविध पक्षांचे पदाधिकारी सोंग आणि मुखवटे घालून आश्वासने देतात, अशी उपरोधिका टीका करत संतप्त नागरिकांनी खोट्या आश्वासनांचे दहन केल्याची चर्चा परिसरात रंगली। शिमग्याच्या पारंपरिक ज्वालांमध्ये यंदा लोकप्रतिनिधींच्या अपूर्ण वचनांचाही प्रतिकात्मक अंत केल्याचे चित्र पाहायला मिळाले। रुग्णवाहिका अडकणे, लहान मुलांचे रडणे, ज्येष्ठ नागरिकांचा त्रास या सगळ्यामुळे प्रवाशांच्या भावना उफाळून आल्या। सण साजरा करायला निघालो आणि रस्त्यातच अडकलो, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली। मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका आणि रखडलेली कामे यामुळे प्रवाशांच्या जीवातास धोका निर्माण होत होता। त्यामुळे तातडीने बायपासचे काम पूर्ण करून सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे। होळीच्या रंगात न्हालेल्या कोकणात यंदा मात्र संतापाचा लाल रंग अधिक गडद दिसत आहे। प्रवाशांची ही बोंबाबोंब केवळ नाराजी नसून ती प्रशासनाला दिलेली एक ठाम चेतावणी आहे। आता तरी आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कृती हवी। कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।